दरम्यान देशातील सर्वात 15 उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरांचा नंबर लागतो। यामध्ये अकोला आणि अमरावती तब्बल 45.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे, तर वर्ध्यात काल 45.5 अंश सेल्सिअस तापमान होतं। देशातील 15 सर्वात उष्ण शहरांमध्ये अकोला, अमरावती आणि वर्धा सुद्धा आता आहेत। एकूणच अकोला जिल्ह्यामध्ये सध्या पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळते। आज दुपारच्या वेळी तापमान 44 अंशांपर्यंत गेल्याचं नोंदवण्यात आलंय, तर काल अकोल्यानं 45.6 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडत देशातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम केला होता। आजही त्याच धर्तीवर उष्णतेचा कडाका या ठिकाणी कायम आहे। पुढील 3 ते 4 दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। संपूर्ण भारतामध्ये हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या या अकोला शहरातले पाहू शकता ही दुपारची परिस्थिती आहे। दुपारचे 1:30 वाजलेले आहे। 1:30 वाजता या ज्या रोडवर पाहू शकता की स्टेशन ते बस स्टँड जाणारा हा रोड आहे। या रोडवर रहदारी पाहू शकता की कशी कमी झालेली आहे। एकीकडे तापमान जे आहे हे तापमान 45.6 डिग्रीच्या वर गेलेलं आहे आणि आजचे जे तापमान आहे सध्या 1:30 वाजलेला आहे। 1:30 वाजता तापमान हे 44च्या वर जे आहे सध्या दाखवण्यात येत आहे। पण परिस्थिती पाहू शकता की भर उन्हामध्ये दुपारचे 1:30 वाजल्या भर उन्हामध्ये या ठिकाणी वाहतूक पोलीस या उन्हामध्ये आपली ड्युटी चोख बजावताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे। घरात काम असेल तर घराच्या बाहेर पडा असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे तापमान अजून 3 ते 4 दिवस असं तापमान राहणार असल्याचं हवामानाकडून सांगण्यात आलेलं आहे। गणेश सोनवणे, ट्रेन मराठी, अकोला। एकूणच सध्या उकाड्यानं सगळे हैराण झालेले आहेत। आपण ही 3 दृश्य पाहतोय, मुंबई, पुणे आणि नाशिक मधली। तर मुंबईत तापमान 33 अंशांवर सध्या आहे, तर पुण्यामध्ये तापमान 39 अंशांवर गेलंय, तर नाशिकमध्ये सुद्धा तापमान सध्या 39 अंशांवर असल्याचं कळत आहे। तर तिकडे विदर्भात सुद्धा तापमानाचा पारा 40शी पार गेलेला आहे। नागपूर, अकोला आणि अमरावतीमध्ये 43 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय। खूप अर्जंट नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन सुद्धा या ठिकाणी प्रशासनानं नागरिकांना केलंय। तर मराठवाड्यातली परिस्थिती सध्या आपण पाहूयात। मराठवाड्यामध्ये सुद्धा सध्या तापमानाचा पारा चांगलाच वरती गेलेला आहे। तापमान छत्रपती संभाजीनगरमध्ये 41 अंशांवर आहे, तर परभणीमध्ये सुद्धा 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। सध्या रस्ते सुद्धा निर्मनुष्य दिसत आहेत। उत्तर महाराष्ट्रात आता जाऊयात। नंदुरबारमध्ये सुद्धा तापमान 42 अंशांवर पोहोचलंय, तर मालेगावात सध्या तापमान 42 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलंय।